काय मग गणितामध्ये 90च्या पुढे मार्क पाडायचे आहेत, तर पुढचे 5 ते 7 मिनिट एकदम काळजीपूर्वक पेन आणि पेपर त्यानंतर पुस्तक दोन्हीही पार्ट सोबत ठेवून हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे अवघड वाटणारं गणित आहे तर ते एकदम सोपं वाटेल. जास्तीत जास्त मार्क कसे पाडायचे तर त्यासाठी सिस्टमॅटिक पद्धतीनं जावं लागतं, अभ्यास करावं लागतं. तर तेच या व्हिडिओमध्ये कंप्लीट होणार आहे. तर आपल्याला अभ्यासाला वेळ आहे आणि हाच वेळ आपल्याला उपयोगी करायचा आहे. त्याच्यासाठी पहिली गोष्ट आहे तुम्हाला तर पेपर जो आहे तर तो मॅथमॅटिक्सचा 2 पार्टमध्ये आपल्याला डिवाईड केलेला आहे. पहिला आहे तो अल्जेब्रा, दुसरा आहे जिओमेट्री. पहिला अल्जेब्रा म्हणजेच आपण म्हणतो त्याला काय बीजगणित, आणि दुसरं आहे भूमिती जिओमेट्री. तर प्रत्येकी 50-50 मार्क आहेत. 50 पैकी 40 मार्क जे आहेत ते तुमचे रिटर्न पेपरला आहेत आणि 10 मार्क आहेत तर ते प्रॅक्टिकलला आहेत. हा झाला बेसिक फंडा. मग आता मॅथ 1मध्ये तुम्हाला टोटल 6 टॉपिक आहेत आणि मॅथ 2मध्ये 7. ठीक आहे, 7 म्हणजे 0-7 दोन्हीचा नंबर आहे तो, थाला फॉर अ रिझन 7. मग अल्जेब्रा मॅथ 1 जो आहे 40 मार्क तुमचं रिटर्न होतं आणि 10 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल आहे. 10 मार्क शाळेमध्ये तुम्हाला पडले पाहिजेत. त्या 40 पैकी मार्किंगचं जे डिवाइड आहे किंवा मार्किंगचं जे डिस्ट्रीब्युशन आहे 6 टॉपिकमध्ये, आता हे जे मार्क लिहिलेले आहेत इथं तुम्हाला दिसत असतील या ठिकाणी, तर हे मार्क लिहिलेले जे आहेत ते ऑप्शन सहित आहेत. म्हणजे जे ऑरचे क्वेश्चन असतात त्या ऑर सहित लिहिले आहेत, म्हणून टोटल 60 मार्क इथं यांची बेरीज होती. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला पेपर लिहायचा तो 40 मार्काचा. मग त्याच्यात पहिला टॉपिक आहे तुमचा लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, म्हणजेच 2 चलातील रेषीय समीकरणे. हा जो टॉपिक आहे ना खूप महत्त्वाचा आहे. याच्यात MCQ येतात, त्याच्यानंतर 3 मार्क 4 मार्काचे क्वेश्चन्स यामधून फॉर्म होतात. म्हणून हा 12 मार्काला या ठिकाणी हा टॉपिक विचारला जातो. कोणता? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हा 12 मार्कासाठी आहे. त्याच्यासोबतच क्वाड्रॅटिक इक्वेशन जो आहे वर्ग समीकरणे हा जो टॉपिक आहे, आणि शेवटचा जो स्टॅटिस्टिक्स, हे 3 टॉपिक 12-12 मार्काला तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. 60 पैकी म्हणजेच ऑर सहित आपण पकडतोय. तर 40 पैकी आपण पेपरचं डिवाइड केलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 12 मार्कासाठी 3 टॉपिक म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज आहे 3 टॉपिकला. कोणत्या? स्टॅटिस्टिक्स म्हणजे संभाव्यता, त्यानंतर येतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल 2 चलातील रेषीय समीकरणे, आणि तिसरा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे 3 टॉपिक जे आहेत वर्ग समीकरणे, ह्या 3 टॉपिकला सगळ्यात जास्त वेटेज आहे. ठीक आहे, काय गोष्ट होती, पहिले जे बीजगणित आहे किंवा अल्जेब्रा आहे त्याच्यामध्ये टोटल 6 टॉपिक आहेत. त्या 6 पैकी 3 टॉपिकला जास्त वेटेज आहे किंवा वेटेज म्हणतो आपण त्याला, किंवा व्हॅल्यू आहे की त्याच्यावरचे जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. आणि राहिलेले जे 3 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये ते 3 टॉपिकला 8-8 मार्काचे प्रश्न विचारले जातात. मग आता त्याच्यामध्ये कोणतं येतं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तुमच्याकडं बुक असेल तर त्या बुकमध्ये समोर लिहून ठेवा की किती मार्काला कोणता टॉपिक येतो, आणि त्यानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा असतं आणि तुम्हाला वेळ द्यायचा असतो अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, त्या लेसननुसार, त्या लेसनमध्ये असलेल्या डिफिकल्टीनुसार आणि इझीनेस किंवा म्हणतो आपण ना इझी वे, त्या पद्धतीने तुम्हाला वेळ द्यायचा असतो. ठीक आहे, 3 जे टॉपिक आहे कोणतं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक्स. हे जास्त व्हॅल्युएबल आहेत, यांना जास्त वेटेज आहे. 12-12 मार्काला हे टॉपिक विचारले जातात. हे झालं अल्जेब्रामधला एक पार्ट. दुसरा जो पार्ट आहे जो कमी मार्काला परीक्षेला विचारला जातो तो 8 मार्काला आहे. प्रत्येकी 8-8 मार्काला ते टॉपिक विचारले जातात. ती 3 टॉपिक आहेत. कोणते? अर्थमॅटिक प्रोग्रेशन, त्याच्यानंतर AP म्हणतो त्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी, त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग आणि प्रोबॅबिलिटी संभाव्यता आर्थिक नियोजन, आणि काय म्हणतो त्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी. हे 3 जे टॉपिक आहेत ते 8-8 मार्काला विचारले जातात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे की लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक्स ह्या 3 टॉपिकचा तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे, कारण जास्त प्रश्न याच 3 टॉपिकवरून तयार होत असतात. त्याच्यानंतर येतो तुमचं हे 3 टॉपिक जे की कमी महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा कमी मार्काला येतं परीक्षा. सगळ्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी काय म्हणतो, सगळ्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, परंतु वेळ जास्त कोणत्या टॉपिकला द्यायचा ह्या 3 टॉपिकला तुम्हाला द्यायचं आहे. मग आता ह्याच्यातले सगळ्यात सोपे टॉपिक आहेत. स्टॅटिस्टिक्स सोपं आहे, प्रोबॅबिलिटी सोपं आहे. हे सगळे टॉपिक सोपे आहेत जर तुम्ही प्रॅक्टिस केलात तर. हे ना एक डायलॉग आहे, काय? प्रॅक्टिस आय डोंट लाईक प्रॅक्टिस बट प्रॅक्टिस लाईक्स मी. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस आवडत नसेल तरी तुम्हाला, जर प्रॅक्टिस आवडत नसेल परंतु त्या प्रॅक्टिसला तुम्ही आवडलं पाहिजे तरच तुम्हाला मार्क पडत असतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो आपण. प्रॅक्टिस म्हणजे मॅथ म्हणजे प्रॅक्टिस. हे इक्वेशन आहे मॅथमॅटिक्सचं. आज केलेलं किंवा आज सॉल्व केलं एक इक्वेशन आहे किंवा प्रॉब्लेम आहे, तर तोच जर तुम्ही 8 ते 10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर सॉल्व करायला गेला तर तुम्हाला ते सॉल्व होत नाही, तुम्ही विसरून जाता. म्हणून
डेली बेसिसवरती तुम्हाला मल्टिपल टाईप एक्झाम्पल्स काय करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, आपण एकदम डिटेलमध्ये हे पूर्ण शिकणार आहे. तर लक्षात घ्या, 3 टॉपिक आहेत जे फुल 12-12 मार्काला येत असतात आणि राहिलेले 3 टॉपिक आहेत ते 8-8 मार्काला येत असतात. मग आता ह्या 40 पैकी जे 30 मार्क आहे ते 30 मार्क तुमचं कोर जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यावरती असतं. म्हणजे परीक्षेमध्ये डायरेक्टली प्रश्न एक्झाम्पल एखादा आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये 2-3 टाईपचे इक्वेशन्स आहेत किंवा त्याला ग्राफिकल मेथड आहे तुमची, त्याच्यानंतर म्हणतो आपण डिटर्मिनन्स आहे किंवा क्रेमर रूल आहे, त्याच्यानंतर 2 व्हेरिएबल्स आहेत तुम्हाला सॉल्व्ह करायचे इक्वेशन. त्या 3-4 टाईपपैकी किंवा वर्ड प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या टाईपपैकी तुम्हाला पुस्तकांमधून डायरेक्टली प्रश्न येतात 30 ते 32 मार्काला. आणि 8 मार्काचं जे आहे 8 ते 10 मार्क हे येतं तुमचं ॲप्लिकेशन बेसवरती क्वेश्चन असतात. म्हणजे एखादा टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये सगळेच टाईप तुम्हाला एकाच प्रॉब्लेममध्ये काय केलं असतं ते इन्क्लूड केले असतात आणि ते सॉल्व्ह करायचे असतात. आणि तेच 8 ते 10 मार्क आहे ते तुमचं मेरिट ठरवत असतात, तुमचे मार्क ठरवत असतात. ठीक आहे, 32 मार्काचं सगळ्यांनाच लिहिता येतं कारण ओरिजिनल ते टेक्स्ट बुकवरती बेस्ड असतं. परंतु जे 8 ते 10 मार्काचे प्रश्न आहेत ते ॲप्लिकेशन बेसवरती असतात किंवा सगळ्या कॉन्सेप्ट एकत्र करून तो क्वेश्चन फॉर्म केलेला असतो. ठीक आहे, आणि त्यातमध्ये ॲड होतं ते काय वर्ड प्रॉब्लेम जे की सगळ्यांना अवघड जात असतात. ठीक आहे, लक्ष घेतलं. अल्जेब्रा होतं हे 40 मार्काचं, 10 मार्क तुमचे शाळेत आणि अशा पद्धतीने याचं वेटेज होतं. आणि हे मार्क होते तुमचे 3 मार्काचे जास्त व्हॅल्युएबल टॉपिक आणि 3 मार्क त्याच्यापेक्षा कमी. सगळेच महत्त्वाचे आहेत, अजूनही सांगतो सगळेच महत्त्वाचे, सगळ्यांचा अभ्यास करायचा. ठीक आहे, मग आता पार्ट 2 आहे ना, जे 8 ते 10 मार्काचं म्हटलं ना तुम्हाला, ते जे मार्क आहेत त्याला आपण काय म्हणतो असतो हॉट्स, जे म्हणतो ना ते हॉट्स म्हणत असतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे तुमचा मॅथ 2 मध्ये जिओमेट्री. तेच आहे सेम, 40 मार्क तुमचे रिटर्न आहेत आणि 10 मार्कासाठी तुम्हाला काय आहे प्रॅक्टिकल किंवा तुमचं जे ओरल आहे तर त्याच्यावरती बेस असते 10 मार्क ते. ठीक आहे, मग इथंही तेच आहे, तुमचं जे बेस आहे पुस्तक टेक्स्ट बुक त्याच्यावरती 30 ते 32 मार्क असतात 30च्या पुढं. आणि 8 ते 10 मार्काचे जे हॉट्स क्वेश्चन्स असतात की जे तुम्हाला ॲप्लिकेशन बेसवरती सॉल्व्ह करायचे असतात. मग जिओमेट्रीमध्ये म्हणजे भूमितीमध्ये तुम्हाला टोटल 7 टॉपिक आहेत, 7. त्याच्यातले सगळ्यात जास्त मार्काला असलेले टॉपिक आहेत सिमिलॅरिटी, समरूपता 10 मार्काला आहे, सर्कल वर्तुळ 12 मार्काला आहे आणि मेन्शुरेशन म्हणजे महत्त्वमापन 10 मार्काला आहे. हे 3 टॉपिक सगळ्यात जास्त मार्काला परीक्षेला विचारले जातात. आणि राहिलेले जे 4 टॉपिक आहेत तर ते 7-7 मार्काला परीक्षेला विचारले जातात. परत एकदा क्लिअर करतो की हे जे मार्क जे दिलेले आहेत मार्किंग किंवा वेटेज जे दिलेलं आहे तर हे वेटेज आहे ते ऑरचे क्वेश्चन्स पकडून आहेत. 40 मार्काचा पेपर सोडवायचा असतो आपल्याला, परंतु परीक्षेमध्ये 60 मार्काचे प्रश्न दिले जातात. त्याच्यापैकीच आपण इथे घेतलेले आहे हे सगळे ऑरचे प्रश्न किंवा ऑरचे मार्क्स पकडून मार्क तिथे दिलेले आहेत. मग सिमिलॅरिटी, सर्कल, मेन्शुरेशन म्हणजे समरूपता, वर्तुळ आणि महत्त्वमापन ह्या टॉपिकला सगळ्यात जास्त मार्क परीक्षेला विचारले जातात. त्याच्यानंतर जे कमी मार्काला टॉपिक आहे तर ते म्हणजे पायथागोरस थेरम आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला पायथागोरस थेरम, प्रमेय, पायथागोरसचा प्रमेय. त्यानंतर जिओमेट्री कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेट, जिओमेट्री निर्देशक भूमिती, ट्रिगोनोमेट्री, त्रिकोणमिती हे जे 4 टॉपिक आहेत तर ते 7-7 मार्काला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि जेवढे काही थेरम दिले ते सगळे थेरम सूत्र, पहिल्या याच्यामधले सूत्र तुम्हाला सगळेच पाठ करावे लागतील आणि त्याच्यानुसारच तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तर फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एखादा टॉपिक आहे दोन्हीचा मिक्सअपमध्ये एक टॉपिक पकडू आपण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ठीक आहे, हा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये 7-8 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत किंवा इक्वेशन्स आहेत. 7-8 प्रकारचे, आपण फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतो, 8 प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. मग तुम्हाला 8 पैकी 8 एक्झाम्पल्स एक सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्या 8 पैकी तुम्हाला मिनिमम एका टाईपचा जो एक्झाम्पल आहे तर तो 5 ते 7 एक्झाम्पल्स तुम्ही काय केलं पाहिजे, सॉल्व्ह केलं पाहिजे. तरच तो टाईप आहे ना एक इक्वेशनचा तो टाईप काय होतो तुम्हाला परफेक्ट होऊन जातो. सगळ्या टॉपिकमध्ये तेच करायचे तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही डिटेल अभ्यास करत नाही, प्रॅक्टिस करत नाही डेली बेसिसवरती, तोपर्यंत हा सब्जेक्ट जो आहे मॅथमॅटिक्स किंवा गणित म्हणतो त्याला आपण, तो सोपा जात नाही. थोडासा डिफिकल्ट आहे, त्याला वेळ द्यावा लागतो. ठीक आहे, असा हा व्हिडिओ होता. एकदम काळजीपूर्वक तुम्ही बघितला असाल तर अजून जरी आत्तापर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि नालंदा कोचिंग क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतर आपण सायन्सचा जो आहे ना एकदम डिटेलमध्ये घेणार आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुन्हा एका अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.